कधी-कधी आयुष्य आपल्याला अशी परीक्षा देतं, जिथे प्रेम असतं, पण वेळ नसतो. सोबत असते, पण मन दूर जातात. ही कथा आहे सागर आणि प्रियाची, एका नवरा-बायकोच्या नात्याची, जिथे सुरुवात झाली प्रेमाने, मध्ये आली अंतराची वेदना आणि शेवटी प्रेमानेच सगळं पुन्हा जिंकलं. पण ही फक्त प्रेमकथा नाही. ही आहे त्यागाची, समजुतीची आणि आयुष्यभर साथ देणाऱ्या खऱ्या प्रेमाची कहाणी. कदाचित या कथेत तुम्हाला तुमचं स्वतःचं आयुष्य दिसेल. म्हणून शेवटपर्यंत नक्की ऐका. एका छोट्याशा गावात सागर आणि प्रिया यांचं साधं पण मनापासून झालेलं लग्न झालं होतं. सागर स्वभावाने शांत, जबाबदार आणि थोडासा कमी बोलणारा होता. तर प्रिया खूपच हसतमुख, बोलकी आणि प्रेम व्यक्त करणारी होती. लग्नाच्या पहिल्याच दिवशी प्रियाने मनोमन ठरवलं होतं की ती या घराला फक्त घर नाही तर स्वर्ग बनवेल आणि सागरच्या आयुष्यात आनंद आणेल. सुरुवातीचे दिवस खूप सुंदर होते. दोघंही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधत होते. सकाळी एकत्र चहा, संध्याकाळी फेरफटका आणि रात्री उशिरापर्यंत गप्पा. पण हळूहळू जबाबदाऱ्या वाढू लागल्या. सागर कामात इतका व्यस्त झाला की त्याच्याकडे प्रियासाठी वेळच उरला नाही. तो रोज उशिरा घरी यायचा, थकलेला असायचा आणि प्रिया त्याची वाट पाहत राहायची. ती त्याच्यासाठी आवडीचं जेवण बनवायची, पण तो अनेकदा आता भूक नाही म्हणत झोपून जायचा. प्रिया हसत सगळं सहन करत होती, पण तिच्या मनात एकटेपणाचं ओझं वाढत चाललं होतं. एक दिवस प्रियाने हलक्या आवाजात विचारलं, "तुला माझ्यासोबत वेळ घालवायला आवडत नाही का?" सागरने उत्तर दिलं, "असं काही नाही, पण काम खूप आहे." त्या एका वाक्याने प्रियाचं मन तुटलं नाही, पण कुठेतरी तिच्या अपेक्षांचा आवाज मंद झाला. दिवस पुढे जात राहिले आणि प्रिया हळूहळू शांत होत गेली. ती आधीसारख्या बोलत नव्हती, हसत नव्हती. सागरला हे बदल जाणवत होते, पण तो त्याकडे दुर्लक्ष करत होता. कारण त्याला वाटत होतं की सगळं ठीक आहे. एक दिवस सागर ऑफिसमध्ये असताना त्याला शेजाऱ्याचा फोन आला, "लवकर घरी ये, प्रियाची तब्येत बरी नाही." सागर घाबरून धावत घरी आला. प्रिया बिछाण्यावर पडली होती. खूप अशक्त दिसत होती. डॉक्टरांनी सांगितलं की ती काही दिवसांपासून व्यवस्थित खाणंपिणं करत नव्हती आणि मानसिक तणावात होती. सागरला धक्का बसला. त्याला कधीच वाटलं नव्हतं की प्रियाच्या हसऱ्या चेहऱ्यामागे इतकं दुःख दडलं आहे. त्या रात्री सागर तिच्या बाजूला बसून राहिला, तिचा हात हातात घेतला आणि पहिल्यांदाच मनापासून म्हणाला, "माफ कर प्रिया, मी तुला समजून घेतलं नाही." प्रियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण त्या अश्रूंमध्ये राग नव्हता, फक्त प्रेम होतं. पुढचे काही दिवस सागरने ऑफिसमधून सुट्टी घेतली, प्रियाची काळजी घेतली, तिच्यासोबत वेळ घालवला आणि हळूहळू त्याला जाणवलं की आयुष्यातील खरी शांती ही पैशात नाही तर नात्यांमध्ये आहे. प्रियाही हळूहळू बरी होत गेली. तिचं हसू परत आलं. एक दिवस सागरने तिच्यासाठी छोटंसं सरप्राईज ठेवलं. त्याने स्वतः स्वयंपाक केला, घर सजवलं आणि प्रियाला म्हणाला, "आजपासून मी फक्त तुझा नवरा नाही, तर तुझा खरा साथीदार होण्याचा प्रयत्न करेन." प्रियाने हसत त्याचा हात धरला आणि म्हणाली, "मला फक्त तुझा वेळ आणि साथ हवी होती." त्या दिवसानंतर दोघांचं आयुष्य बदललं. सागरने काम आणि नातं यामध्ये संतुलन साधायला शिकलं आणि प्रियाने पुन्हा एकदा मनापासून जगायला सुरुवात केली. त्यांचं घर पुन्हा हसण्याने भरून गेलं. वर्षानुवर्ष गेली, पण त्यांचं प्रेम तसंच राहिलं. कधी छोट्या भांडणांमध्ये, कधी गोड आठवणींमध्ये, पण नेहमी एकमेकांच्या सोबत. आणि एक दिवस सागरने प्रियाला म्हटलं, "तू माझ्या आयुष्यात आलीस, तेव्हाच मला खरं जगणं कळलं." प्रियाने शांतपणे उत्तर दिलं, "आणि तू मला कधीच एकटी सोडली नाहीस. तेच माझ्यासाठी सगळं आहे." त्या दोघांचं प्रेम हे मोठ्या शब्दांमध्ये नाही, तर छोट्या छोट्या कृतींमध्ये जिवंत होतं. एक कप चहा, एक काळजीचा फोन, एक हलकं हसू आणि आयुष्यभराची साथ. पण आयुष्य नेहमी एकाच रेषेत चालत नाही.
काही वर्षांनी सागरच्या नोकरीत मोठा बदल झाला. कंपनी अचानक बंद पडली आणि सागर बेरोजगार झाला. घरात अचानक शांतता पसरली. आधी जो सागर नेहमी व्यस्त असायचा, तो आता दिवसभर घरी बसलेला असायचा. त्याच्या डोळ्यात एक भीती होती, अपयशाची, जबाबदाऱ्यांची. तो स्वतःमध्येच हरवू लागला. प्रिया हे सगळं शांतपणे पाहत होती. एक दिवस तिने त्याच्या बाजूला बसून विचारलं, "काय झालं?" सागरने पहिल्यांदाच कमकुवतपणा दाखवला. "मला वाटतं मी सगळ्यांसाठी ओझं झालोय." प्रिया हलकासा हसली आणि म्हणाली, "जेव्हा मी तुटत होते तेव्हा तू मला धरून ठेवलंस. आता तुझी वेळ आहे आणि मी इथेच आहे." त्या एका वाक्याने सागरच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवसापासून प्रिया त्याची ताकद बनली. तिने छोटासा होम बिझनेस सुरू केला. सागरला पुन्हा उभं राहण्यासाठी प्रोत्साहन दिलं. सुरुवातीला खूप अडचणी आल्या. लोकांनी टोमणे मारले, पण त्यांनी हार मानली नाही. हळूहळू त्यांचा व्यवसाय वाढू लागला. सागरला पुन्हा आत्मविश्वास मिळाला. एक दिवस सागरने प्रियाकडे पाहत म्हटलं, "मी तुला आयुष्यभर सुख देईन," असं वचन दिलं होतं. "पण खरं तर तूच मला जगायला शिकवलंस." प्रिया हसली आणि म्हणाली, "नातं तेव्हाच खरं असतं जेव्हा दोघंही एकमेकांसाठी उभे राहतात. फक्त चांगल्या वेळेत नाही, तर वाईट वेळेतही." वर्ष पुढे सरकत गेली. केस पांढरे झाले, पण त्यांचं प्रेम अजूनही ताजंच होतं. एक संध्याकाळी दोघंही घराच्या अंगणात बसले होते. सूर्य मावळत होता. सागरने प्रियाचा हात धरला आणि म्हणाला, "जर पुन्हा जन्म मिळाला तरी मी तुलाच निवडेन." प्रियाने डोळे मिटून शांतपणे उत्तर दिलं, "मलाही दुसरं काही नको, फक्त तू हवास." आणि त्या शांत क्षणात त्यांच्या प्रेमाची गोष्ट शब्दांपेक्षा जास्त खोल झाली. कारण ते प्रेम आता फक्त भावना नव्हतं, तर आयुष्यभराची एक सुंदर सवय बनलं होतं. पण आयुष्य अजून एक वळण घेणार होतं. काही महिन्यांनी प्रियाची तब्येत पुन्हा बिघडू लागली. सुरुवातीला साधा थकवा वाटला, पण हळूहळू ती खूप अशक्त होऊ लागली. सागर तिला डॉक्टरांकडे घेऊन गेला. तपासण्या झाल्या आणि रिपोर्ट हातात आला. डॉक्टरांनी शांतपणे सांगितलं, "प्रियाला गंभीर आजार आहे." त्या एका क्षणात सागरच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने प्रियाकडे पाहिलं. ती मात्र शांत होती. घरी येताना दोघंही काही बोलले नाहीत. त्या रात्री सागर एकटाच बसून रडत होता. त्याला आठवत होतं, तीच प्रिया जी त्याला नेहमी सांभाळत होती. आता तिच्यासाठी तो काहीच करू शकत नव्हता. पण दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया हसत उठली आणि म्हणाली, "आपण अजून हरलेलो नाही आहोत." त्या एका वाक्याने सागरला पुन्हा ताकद मिळाली. त्याने ठरवलं, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत तो तिच्यासाठी लढणार. उपचार सुरू झाले. हॉस्पिटलचे चक्कर वाढले. पैसे कमी पडू लागले. पण सागरने हार मानली नाही. त्याने दिवस-रात्र एक केलं. प्रिया प्रत्येक वेळी त्याला म्हणायची, "तू थकलास ना?" आणि सागर हसून म्हणायचा, "तू आहेस ना, मग थकवा कसा?" त्या कठीण काळात त्यांच्या प्रेमाची खरी परीक्षा झाली. कधी वेदना, कधी आशा, कधी अश्रू. पण दोघंही एकमेकांचा हात सोडत नव्हते. एक दिवस हॉस्पिटलच्या बेडवर प्रिया शांतपणे सागरकडे पाहत म्हणाली, "जर मी नाही राहिले तर?" सागरने लगेच तिचं बोलणं थांबवलं. "असं कधीच बोलू नकोस." पण प्रिया हसली आणि म्हणाली, "प्रेम कधी संपत नाही सागर, फक्त रूप बदलतं." सागरच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या दिवसानंतर प्रत्येक क्षण त्यांनी जपून जगायला सुरुवात केली. एकत्र बसणं, जुन्या आठवणी आठवणं, हलकंसं हसणं, कारण त्यांना माहीत होतं की वेळ कमी आहे. आणि मग एक दिवस शांतपणे सागरचा हात हातात धरून प्रिया या जगातून निघून गेली. सागर काही क्षण काहीच बोलू शकला नाही. सगळं रिकामं झालं. घर तसंच होतं, पण आवाज हरवला होता. पण काही दिवसांनी सागरने स्वतःला सावरलं, कारण त्याला प्रियाचं एक वाक्य आठवलं, "प्रेम रूप बदलतं."
संपत नाही. त्याने तिच्या नावाने छोटासा ट्रस्ट सुरू केला, लोकांना मदत करायला लागला आणि प्रत्येक चांगल्या कामात त्याला प्रिया दिसू लागली. संध्याकाळी तो अजूनही अंगणात बसतो, आकाशाकडे पाहतो आणि हलकसं हसतो, कारण त्याला माहिती आहे प्रिया कुठेही असली तरी त्याच्या सोबतच आहे. त्यांच्या प्रेमाची गोष्ट इथे संपत नाही, कारण काही प्रेमकथा कधीच संपत नाहीत. त्या फक्त आठवणींमध्ये जिवंत राहतात आणि आयुष्यभर हळूच साथ देत राहतात. पण काळ पुढे सरकत राहिला आणि एका दिवशी सागरच्या आयुष्यात पुन्हा एक नवीन वळण आलं. एक छोटा मुलगा, ज्याचं नाव आरव होतं, ट्रस्टमध्ये रोज यायला लागला. तो अनाथ होता, पण त्याच्या डोळ्यात जग जिंकायची जिद्द होती. सागरला त्याच्यात काहीतरी वेगळं दिसलं. कदाचित त्याला स्वतःचं हरवलेलं आयुष्य त्याच्यात दिसत होतं. आरव हळूहळू सागरच्या आयुष्याचा भाग बनू लागला. तो त्याला बाबा म्हणायला लागला आणि त्या एका शब्दाने सागरचं रिकामं मन पुन्हा भरून आलं. त्याने आरवला दत्तक घेतलं आणि त्याच्यासोबत नवीन आयुष्य सुरू केलं. आता सागर एकटा नव्हता. प्रियाचं प्रेम, आरवचं हसू आणि त्याच्या आठवणी, सगळं त्यांच्यासोबत होतं. संध्याकाळी जेव्हा तो अंगणात बसतो, तेव्हा आरव त्याच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि सागर आकाशाकडे पाहून हळूच म्हणतो, प्रिया, तू गेली नाहीस. तू फक्त माझ्या आयुष्यात दुसऱ्या रूपात परत आलीस. आणि त्या क्षणी वाऱ्याची हलकी झुळूक त्याच्या चेहऱ्यावर येते. जणू प्रिया अजूनही त्याच्यासोबत आहे. कारण खरं प्रेम कधीच संपत नाही. ते फक्त नव्या रूपात, नव्या नात्यात पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतं. काही प्रेमकथा कधीच संपत नाहीत, त्या फक्त रूप बदलतात. सागर आणि प्रियाचं प्रेम आजही जिवंत आहे, कधी आठवणींमध्ये, कधी एका छोट्या हसण्यात आणि कधी नव्या नात्यांच्या रूपात. ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते, प्रेम म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही, तर एकमेकांसाठी शेवटपर्यंत उभं राहणं आहे. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर एक छोटासा लाईक करा, तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करा आणि अशाच हृदयाला भिडणाऱ्या कथा ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इथे प्रत्येक कथा तुमच्या आयुष्याशी कुठेतरी जोडलेली असते.